गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टुडंट्स. पाठीमागच्या तासाला आपण बायोलॉजी मध्ये पहिला टॉपिक आहे लिव्हिंग वर्ल्ड्स. लिव्हिंग वर्ल्ड मध्ये कॅरेक्टरिस्टिक फ्युचर ऑफ ऑर्गॅनिझम्स, टॅक्झॉनॉमिकल एड्स आणि हर्बेरियम. बघा या तीन कन्सेप्टचा अभ्यास केलेला आहे. लिव्हिंग वर्ल्ड्स मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ, लिव्हिंग बीइंग्स, टॅक्झॉनॉमिकल एड्स अँड हर्बेरियम. हर्बेरियम हे सुद्धा एक टॅक्झॉनॉमिकल वर्ड आहे. इथं आजच्या तासाला आपण बोटॅनिकल गार्डन हे सुद्धा टॅक्झॉनॉमिकल एड्स आहे. टॅक्झॉनॉमिकल एड, बोटॅनिकल गार्डन्स, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी बघा छोटे छोटे गार्डन तयार केलेले असतात. बोटॅनिकल गार्डन्स आर द प्लेसेस. बोटॅनिकल गार्डन्स म्हणजे काय बघा, बोटॅनिकल गार्डन्स आर द प्लेसेस, स्पेस, जास्तीत जास्त जागा असते, वेअर प्लांट्स ऑफ डिफरंट व्हरायटीज, की ज्या ठिकाणी काय केलं असतंय, प्लांट्स ऑफ डिफरंट व्हरायटीज. मग याच्यामध्ये हर्ब, श्रब्स, ट्रीज, फ्लॉवरिंग प्लांट, मेडिसिनल प्लांट, ह्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भागातल्या वनस्पती एकत्रित लागवड करायची. Botanical gardens are the places where plants of different varieties collected from different parts of the world, जगाच्या वेगवेगळ्या भागामधून, कानाकोपऱ्यामधून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती कलेक्ट करायच्या. कलेक्ट गोळा करणे, कलेक्ट फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड and are grown in a scientific and systematic in a few manners. In a few manners means at place, garden places. Scientific, ग्रोइंग करताना, कल्टिवेशन करताना खत औषधांचं प्रमाण, मातीचे वेगवेगळे नमुने किंवा खड्डे तयार करणं, सायंटिफिक शास्त्रीय पद्धतीने एका लाईन मध्ये, रोज मध्ये, लाईन मध्ये याची लागवड करणं. अँड सिस्टमॅटिक्स, फ्लॉवरिंग, नॉन फ्लॉवरिंग, फर्न असतील, अँजिओस्पर्म असतील, इन ए फ्यू मॅनर्स at new locality, one place to other place, called botanical gardens. Botanical gardens are places where plants of different varieties collected from different parts of the world are grown in a scientific and systematic in a few manners. The plants are label boards. गार्डन मध्ये, बोटॅनिकल गार्डन मध्ये ज्या झाडांची लागवड केली जाते त्या प्रत्येक झाडावरती, वनस्पतीवरती लेबल चिटकवतात. स्टिकर आहे की त्यावरती प्लॉट नंबर, लाईन नंबर, बोटॅनिकल नेम, कॉमन नेम, सिस्टमॅटिक पोझिशन, क्लासिफिकेशन, ही सगळी माहिती. बोटॅनिकल नेम अँड कॉमन नेम, त्या झाडाचं, वनस्पतीचं नाव कोणतं आहे त्याचं स्टिकर आहे, लेबल आहे. First botanical gardens initiated by Professor Lucchini at Pisa in Italy. पहिले असणारे फर्स्ट botanical garden started, initiated by Professor Lucchini at Pisa, इटली मध्ये पहिली गार्डन चालू केलेली आहे, बॉटॅनिकल गार्डन्स. इटालियन सायंटिस्ट आहे प्रोफेसर लुकागिनी. and large variety of largest botanical gardens present at Kew in England. Kew in England, and there were 30,000 specimens of plants. 30,000, 30,000 वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसिमन and 7 million हर्बेरिया. 7 million हर्बेरिया म्हणजे काय, हर्बेरियाचा अर्थ पाठीमागे आपण सांगितलेला आहे, प्रेस ड्राइड एंटायर प्लांट ऑफ प्लांट पार्ट्स ऑन कार्डशीट पेपर वरती
वनस्पती अटॅच करणं, मेंटेन करणं, स्टिक करणं म्हणजे हार्वेस्टिंग. केव्ह इन इंग्लंड बॉटॅनिकल गार्डन मध्ये 30,000 स्पेसिमन ऑफ प्लांट्स अँड 7 मिलियन हर्बेरिया आर प्रेझेंट. Botanical garden for research studies at one place, schools and colleges. Conservation for rare plants. म्हणजे बोटॅनिकल गार्डनचा उपयोग काय बघा की एका ठिकाणी विद्यार्थ्यांना किंवा रिसर्च पर्सनला अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती एका ठिकाणी आढळतात. बोटॅनिकल गार्डन्स. Conservation of biodiversity, first variety present on earth, first variety of plants, animals present on earth, and conservation of biodiversity is the to maintain. Conservation म्हणजे काय, त्यांचं संरक्षण करणं. Conservation of biodiversity to maintain ecological stability. Biodiversity for biodiversity, different type of organism living together on earth and they are depend upon each others. Interrelationship between organism and non-living things, between organism and organism. Biodiversity to maintain ecological stability. Food web, अन्न साखळी मेंटेन करणं किंवा एक सजीव दुसऱ्यावरती अवलंबून असते. Conservation of biodiversity for due to increase in population, human population, population explosion and exploitation. लोकसंख्या वाढल्यामुळे, लोकसंख्या लोकसंख्या वाढल्यामुळे natural resources, plants and animals are decreased. So need of conservation. Conservation ची गरज काय बघा. Many plant and animals are become rare due to population explosion and exploitation. More use of biodiversity, and so conservation of biodiversity is the conservation of biodiversity म्हणजे काय बघा, attempting to slow down or stop म्हणजे कमी करणं, स्लो डाऊन किंवा थांबवणे, or reverse the loss in the natural habitat. नॅचरल हॅबिटॅट म्हणजे सजीव जिथं राहतात, राहण्याचे जे ठिकाण आहेत, हॅबिटॅट त्यांचं जे अन्न आहे, बिहेवियर आहे, राहण्याची ठिकाणं उद्ध्वस्त झालेली आहेत. सो नीड ऑफ कॉन्झर्वेशन. Conservation of biodiversity म्हणजे काय, टू अटेम्प्टिंग टू स्लो डाऊन, कमी करणं, स्टॉप किंवा थांबवणे, रिव्हर्स द लॉस इन द नॅचरल हॅबिटॅट. नॅचरल हॅबिटॅट नैसर्गिक साधन संपत्तीचा जो ऱ्हास होत आहे किंवा बरेचसे वनस्पती आणि प्राणी नष्ट होत आहे ते थांबवणं म्हणजेच कॉन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल थिंग्स, प्लांट अँड ॲनिमलचं संरक्षण करणं, त्यांची नॅचरल हॅबिटॅट उपलब्ध करणे, आर्टिफिशियल फूड सप्लाय करणे, नॅचरल हॅबिटॅटची बचत करणं म्हणजेच कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. कॉन्झर्वेशनच्या दोन पद्धती, एक एक्स सिटू कॉन्झर्वेशन अँड सेकंड टाइप इज कॉल्ड इन सिटू कॉन्झर्वेशन. याचा अर्थ काय बघा, एक्स सिटू कॉन्झर्वेशन, कॉन्झर्वेशन ऑफ प्लांट अँड एनिमल to new locality from their original space to new locality. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्राणी किंवा वनस्पती घेऊन जाणे आणि त्या ठिकाणी त्यांचं संरक्षण करणं, दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करणं म्हणजे एक्स सिटू कॉन्झर्वेशन. इन सिटू कॉन्झर्वेशन, कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इन देअर नॅचरल हॅबिटॅट, आहे त्याच ठिकाणी त्यांचं संरक्षण करणे. कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटीच्या दोन पद्धती आहेत. फर्स्ट एक्स सिटू कॉन्झर्वेशन, डिस्प्लेसमेंट ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम देअर नॅचरल हॅबिटॅट टू न्यू लोकॅलिटी. जिथं वनस्पती आणि प्राणी संकटात आहे
त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करणं आणि तिथं त्यांचं संरक्षण करणं म्हणजे एक्सिटो। जिथं प्राणी आणि वनस्पती रेअर झालेले आहेत, संकटात आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्याच ठिकाणी त्यांना आर्टिफिशियली हॅबिटेट सप्लाय करणं म्हणजे इन सिटो कॉन्झर्वेशन। कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी फॉर जैव विविधता कशासाठी आहे बघा, टू मेंटेन इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी, इकॉलॉजिकल बॅलन्स। लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी ड्यू टू increase tremendous population or population explosion and overuse of biological resources, exploitation. Conservation of biodiversity means attempting to slow down or stop or reverse the loss in natural habitat. Natural habitat जे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे ते कमी करणं, त्यांचं संरक्षण करणं आणि संरक्षण करण्याच्या दोन पद्धती, एक एक्सिटोज, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे आणि त्या ठिकाणी संरक्षण करणं एक्सिटो। इन सिटो आहे त्या ठिकाणी संरक्षण करणं म्हणजे इन सिटो। म्युझियम इज आल्सो टॅक्झॉनॉमिकल एड्स। म्युझियम आणि बॉटॅनिकल गार्डन मध्ये काय फरक आहे बघा। बॉटॅनिकल गार्डन मध्ये प्लांट्स, म्युझियम मध्ये प्लांट अँड ॲनिमल, mostly dead plants. Museum is the places where collection of, या ठिकाणी काय असतं म्युझियम कशाला म्हणायचं बघा, महत्त्वाचा शब्द आहे म्युझियम। the places where collection of preserved plant, preserved सुरक्षित ठेवलेले preserved plant and animal specimens are kept. प्राणी आणि वनस्पतींच्या वेगवेगळ्या व्हरायटी प्रिझर्व करून ठेवले जातात म्हणजे म्युझियम। बॉटॅनिकल गार्डन मध्ये प्लांट्स आर कल्टिवेटेड ग्रोइंग इन ए सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक मॅनर्स। म्युझियम मध्ये द प्लेसेस वेअर कलेक्शन ऑफ प्रिझर्व्ड प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन आर केप्ट फॉर प्रिझर्वेशन। Use of chemical formalin from 10 to 40%. Preservation म्हणजे वनस्पती किंवा प्राण्यांचं जारमध्ये, ट्रान्सपरंट जारमध्ये, ग्लासवेअर मध्ये, काचेच्या कंटेनर्स मध्ये जर यांचं संरक्षण करायचं असेल, प्रिझर्वेशन प्रिव्हेंट फ्रॉम डिके, कुजू नयेत, जास्तीत जास्त टिकून राहण्यासाठी कशाचा वापर केला जातो, फॉर्मॅलिन 10 to 40% फॉर्मॅलिन 10 to कमीत कमी 10 जास्तीत जास्त 40%, 10 to 40% फॉर्मॅलिनचा वापर केला जातो। and use of transparent jars, glasswares, bottles and jars are available. Name of plant or animal specimen. जार वरती जे लेबल चिटकवलेलं असते, प्रयोगशाळेमध्ये तुम्ही बघितलं असेल, हायस्कूल लेवलला सुद्धा बरेचशा बॉटल्स असतात, जार असतात, त्यामध्ये फिश आहेत, फ्रॉग असेल, कॅलॉटिक सरडा असेल किंवा काही प्लांट पार्ट असतील, त्याच्यावरती स्पेसिमनचं नाव आहे, बॉटॅनिकल कॉमन नेम। बर्ड्स अँड लार्ज साइज्ड मॅमल्स, पक्षी किंवा काही सस्तन प्राणी असतील, फॉर एक्झाम्पल बॅट वटवाघळ असेल, पिजन कबूतर असतील, हेन्स पक्षी असतील, हे काय केले जातात, बर्ड्स अँड मॅमल्स आर स्टफ्ड अँड प्रिझर्व्ड, बंदिस्त काचेच्या एका खोक्यामध्ये ठेवले जातात। दिस इज कॉल्ड टॅक्सिडर्मी, टॅक्झॉनॉमी वरून टॅक्सिडर्मी। प्रिझर्वेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स, birds and large sized mammals are stuffed and preserved. This is called taxidermy. Museum मध्ये different parts of plant and animal, dead and dry parts, cells, शिंपल्यासारखे असणारे कठीण भाग जे आहेत, स्केलेटन्स, अँटलर्स, काही प्राण्यांची शिंग असतील, अँटलर्स काळवीट असेल, स्केलेटन सांगाडे असतील, हाडांचे सांगाडे असतील, स्कल डोक्याची कोटी असेल, डिफरंट टाइप्स ऑफ
scales, feathers असतील, insects or insect boxes are preserved in a museum. लिव्हिंग वर्ल्ड्स मध्ये बोटॅनिकल गार्डन, कल्टिवेशन ऑफ प्लांट्स इन लार्ज स्पेस नियर द स्कूल्स अँड कॉलेजेस. बोटॅनिकल गार्डन म्हणजे काय बघा, प्लेसेस वेअर प्लांट्स ऑफ डिफरंट व्हरायटीज, मेडिसिनल प्लांट, रेअर प्लांट, औषधी गुणधर्म असणारे, नष्ट होण्याच्या मार्गावरती असणारे, दुर्मिळ, वेगवेगळ्या भागामध्ये सापडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या एकत्रित गोळा करणं, कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड अँड ग्रोन इन ए सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन ए फ्यू मॅनर्स. Few manners means new locality, one place to other place, collected from different parts and growing together called humans. And then label boards of each plant species. First botanical gardens initiated by Professor Lucagini at Pisa in Italy. Largest botanical garden present cave in England, and in this garden there are about 30,000 specimens of plants and 7 million herbaria are present. Conservation of biodiversity. Conservation of biodiversity for to maintain ecological maintain stability, environmental conditions, their natural habitat. हॅबिट आणि हॅबिटॅट मध्ये फरक आहे. हॅबिटॅट मीन्स लोकॅलिटी, जिथं सजीव आढळतात, राहतात, त्या ठिकाणाला हॅबिटॅट. आणि त्यांचं बिहेवियर, काय खातात, वर्तणूक वगैरे असेल तर हॅबिट म्हणायचं. ड्यू टू कॉज ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन अँड एक्सप्लॉयटेशन, लॉस बायोडायव्हर्सिटी. सो नीड ऑफ बायोडायव्हर्सिटी फॉर टू मेंटेन इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. अटेम्प्टिंग टू स्लो डाऊन, कमी करणं किंवा थांबवणं किंवा जास्तीत जास्त रिव्हर्स जे नष्ट झालेले ते पुन्हा तयार करणं, द लॉस इन द नॅचरल हॅबिटॅट. अँड देयर आर टू वेज ऑफ कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, एक्स सिटो अँड इन सिटो कन्झर्वेशन. म्युझियम म्हणजेच काय बघा, द प्लेसेस वेअर कलेक्शन ऑफ प्रिझर्व प्लांट अँड ॲनिमल्स स्पेसिमन आर केप्ट, की जिथं वनस्पती आणि प्राण्यांचे स्पेसिमन ठेवले जातात त्या ठिकाणाला म्युझियम म्हणतात. फॉर्मॅलिन 10 to 14% formaldehyde used for preservation of plant and animals in a transparent jars, and jars are labeled. Available name of specimen, botanical name, common name. Large size birds and mammals stuffed and preserved. This is called taxidermy. For example, cells, skeletons of animals, insect boxes are preserved in museum. इथपर्यंतचा एक कन्सेप्ट छोटा तयार करा. बोटॅनिकल गार्डन, कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड म्युझियम.